आता शाळेत असेल किंवा क्लासमध्ये असेल तर 40-45 मिनिटाच्या लेक्चरमध्ये तो 10 मिनिटं जर कॉन्सन्ट्रेट करणार असेल तर राहिलेला वेळ तो काय करेल, डिस्टर्ब करेल बरोबर किंवा तो स्वतः डिस्टर्ब असेल आणि दुसऱ्याला पण करेल. तर बरोबर आपण काय करतो की त्याला पहिलं स्थिर करतो. ओके त्याचा स्टॅमिना वाढवणं, एका जागी बसण्याची क्षमता, बरोबर त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन. कारण हम्म, स्टॅमिना बसण्याची क्षमताच नाहीये तर हम्म. त्याला लक्ष काय लक्ष देणार काय तुम्ही? देणार. बरोबर आणि लक्ष देण्यासाठी त्याला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे. आता मला सांगा की आत्ताच्या घडीला आपण बघतो मुलं मोबाईल असो, टीव्ही समोर तासनतास एक बसतात स्थिर बसलेले असतात. पण अभ्यासाला 10 मिनिटं बसत नाहीत. बरोबर म्हणजे हे मुलाचे पॅटर्न समजून घेणे. मग हम्म. त्यांना टीव्हीमध्ये असं काय दिसतं की त्यांचं मन आणि डोळे एकाग्रतेने त्याच्याकडे पाहतायत. हम्म. त्यांची एकाग्रता कुठेतरी पकडली जाते. मग ते शिकवताना जर नाही झालं तर मग उपयोग नाही होणार. हम्म. मग शिकवताना ते आणता येईल का आपल्याला? मग त्यांना मग काही गोष्टी स्टोरीच्या रूपात, काही गोष्टी मोटिव्हेशनल, बरोबर ओके, काही इन्स्पिरेशन की जे त्यांना कनेक्ट होईल. बरोबर त्याची स्टोरी त्याला सांगणं. फक्त बरोबर नाव वेगळं. ओके त्याच्यामुळे काय होतं की त्याला टच होतं की अरे हा हम्म. तर माझ्यासारखाच आहे आणि हा हो माझ्यासारखा असून हा सक्सेस होऊ शकतो. मग मी का नाही? नाही का बरोबर आणि त्यामुळं मुलांना ओरडायची गरज नाही पडत. हम्म.